हॅलो स्टुडंट, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञानचा पुढचा धडा म्हणजेच काय धडा क्रमांक 3 लेसन नंबर 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस सुरुवात करूया. आता धडा सुरुवात करतानाच मध्ये मध्ये जे काही मी प्रत्येक शब्दाचे अर्थ सांगणार आहे तर ते तुम्ही तिथे बाजूला पेन्सिलने लिहून घ्यायचे. ओके, आणि ते शब्द लक्षात ठेवायचे. त्याचप्रमाणे मध्ये मध्ये मी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीजसुद्धा दाखवणार आहे, त्यासुद्धा तुम्ही काळजीपूर्वक बघायच्या. त्यांचं निरीक्षण ऑब्झर्वेशन व्यवस्थित करायचं आणि मग त्याच्यावरून आपल्याला त्याचं कन्क्ल्युजन काढून ती कन्सेप्ट, ती संकल्पना समजून घ्यायची आहे. ओके, तर काय आहे तिसरा धडा आपला आहे आता प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. बघा, आता प्रॉपर्टीज म्हणजेच काय आहे तर गुणधर्म. काय आहे? गुणधर्म. कशाचे? नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच काय? नैसर्गिक साधनसंपत्तीचे गुणधर्म. थोडंसं आपण लेट्स रिकॉल, थोडीशी रिव्हिजन आपण गेल्या वर्षीचं काही आठवूयात. विच आर द गॅसेस प्रेझेंट इन द एअर. आपल्या एअरमध्ये कोणकोणते गॅसेस प्रेझेंट असतात? व्हाय इज एअर कॉल्ड अ होमोजिनियस मिक्सचर. एअरला होमोजिनियस मिक्सचर असं का म्हटलं जातं? व्हॉट आर द युजेस ऑफ द व्हेरियस गॅसेस इन द एअर. आपण जर बघायला गेलो तर आपल्या आजूबाजूला जे गॅसेस आहेत त्यांचा उपयोग आपल्याला काय होतो? बघा, एअर आहे, वायू आहे, हवा आहे. हवा म्हटल्यावर त्याच्यात गॅसेस आहेत वेगवेगळे. मग कोणकोणते गॅसेस असतात? तर ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. हे सगळे एकत्रित असतात, त्यांचं मिक्सचर फॉर्ममध्ये असतात आणि त्याच्यामुळे ते काय आहे, त्यांचा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग होतो. जसं ऑक्सिजनचा आपल्याला रेस्पिरेशनसाठी म्हणजेच काय आहे, श्वासोच्छ्वासासाठी उपयोग होतो. कार्बन डायऑक्साईड आपण एक्सहेल करतो म्हणजे उच्छवासावाटे बाहेर टाकतो आणि ऑक्सिजन काय आहे, इनहेल करतो म्हणजे श्वासावाटे आतमध्ये घेतो. तसंच नायट्रोजन आहे जो आपल्याला वनस्पतींमार्फत आपल्याकडे येत असतो. वनस्पती काय आहे, मातीत असलेला नायट्रोजन जो हवेमध्ये असतो, तो हवेमधला नायट्रोजन पावसाच्या पाण्याबरोबर काय होतं, रेन वॉटरसोबत सॉईलमध्ये डिझॉल्व होतो आणि सॉईलमधून मग त्या वनस्पतींना रूट्समार्फत ते रूट्स काय करतात, ॲब्झॉर्ब करतात आणि मग त्या प्रत्येक प्लॅन्ट्सच्या घटकामध्ये, प्लॅन्ट्सच्या पार्ट्स ऑफ बॉडीमध्ये सगळीकडे ते पसरले जातात आणि त्यांच्यामार्फत तो आपल्याला नायट्रोजनसुद्धा आपल्या शरीराला आवश्यक असतो, तो तिथून आपल्याला मिळत असतो. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड, इतर इनर्ट गॅसेस आहेत ज्याचा आपल्याला प्रत्येकाचा वेगवेगळ्या ठिकाणी डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्याला त्याचा काही उपयोग होत असतो. व्हॉट आर द युजेस ऑफ द व्हेरियस. ह्याचे युजेस आपण बघितले. ओके, आता प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे. प्रॉपर्टीज म्हणजेच काय? गुणधर्म पाहायचे आहे. एअर इज ऑल अराउंड अस. एअर ही आपल्या आजूबाजूला सगळीकडे पसरलेली आहे. वी कॅनॉट सी इट. आपण ती पाहू शकतो का? तर नाही. ओनली वी कॅन फील इट, येट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. म्हणजेच काय? आपण फक्त त्याची जाणीव करून घेऊ शकतो. जसं जसं मी बघा वाचते आहे त्याप्रमाणे तुमचा बोट त्या वाक्यावर असला पाहिजे. मी ईच अँड एव्हरी वाक्य वाचणार आहे, त्याचा अर्थ सांगणार आहे, त्याच्यामुळे ते लक्ष देऊन ऐकायचं आहे. व्हेन वी इनहेल एअर इज टेकन इन थ्रू द नोज. जेव्हा आपण इनहेल करतो तेव्हा आपण एअरच आपण आधी इनहेल करत असतो, पण आपण फक्त काय घेतो, त्याच्या आपल्या लंग्समार्फत काय होतं, फक्त त्याचं कशाचं ॲब्झॉर्प्शन होतं आहे, फक्त ऑक्सिजन त्याच्यातून ॲब्झॉर्ब केला जातो आणि बाकीचे इतर गॅसेस पुन्हा एक्सहेल म्हणजे उच्छवासाद्वारे बाहेर टाकले जातात आणि ते आपल्या बॉडीला आवश्यक नाही आहे. इफ वी ब्लो ऑन अवर हँड थ्रू अवर लिप्स वी कॅन फील द एअर. जर आपण आपल्या तोंडाने, आपल्या ओठांमार्फत जर आपण आपल्या हातावर असं फुंकर मारली तर आपल्याला त्याचं फील होतं, आपल्याला जाणवते हवा आहे. दिसते का हवा? नाही, फक्त फील होते. ते आता बघा काही ॲक्टिव्हिटी आहे, ती ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला एक छोटा व्हिडिओ दाखवतो त्याचा आणि मग आपण ते पाहूयात. बघा सर्वांनी. From a broom or paper or plastic to balloons, sellotape if required, rubber and a pin. See that you have to hang that broomstick, so you have to adjust the center. At the center you can tie threads or here rubber is used. To hang it to rigid support.
you can see the broomstick is horizontal. बघा अशा प्रकारे आपल्याला एक काठी घ्यायची, मग कसली पण ब्रूमची स्टिक घ्या, एखादी पट्टी घ्या, किंवा काय म्हणाल तुम्ही एखादं पेपरचा असा रोल करून जरी घेतला तरीही चालेल. ओके, अशा प्रकारची एक काठी घ्यायची, त्याचा एक सेंटर आपल्याला आधी ठरवायचा आहे आणि तिथे आपल्याला अशा प्रकारे रबर किंवा काही दोरा मिळाला तर दोरा बांधून तो आपल्याला एका असं हँगिंग पोझिशनला ठेवायचा आहे. नंतर 2 बलून्स घेतलेत आणि ते 2 बलून्स आपण काय करणार आहोत, टाय करून, टाय म्हणजेच काय, बांधून घेणार आहोत. बघा Now you're going to tie balloons to both the ends of ही this ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे पुस्तकात रिटर्न फॉर्ममध्ये, तीच इथं दाखवतं. बघा You can use sellotape to fix it there. बघा सेलोटेपने फिक्स केलेली आहे. त्याला दोरा बांधून किंवा रबर बांधून असंही तुम्ही त्याला ठेवू शकता. आता दोन्ही बाजूला एका सेम साईजचे फुगे घेतले, Here the broomstick त्याच्यामुळे is आपल्याला still horizontal. हॉरिझेंटली आपल्याला तुम्हाला ती दिसत आहे, स्ट्रेट लाईनमध्ये हॉरिझेंटल दिसते. ओके, म्हणजे आडवी अशी बरोबर सरळ दिसते. आता बघा आपल्याला पुढे काय करायचं आहे. Now with the help of a pin, एका पिनेने एका बलूनची हवा आपल्याला, मे बी तुम्ही ते ब्लो झालेले काढून टाका किंवा ते पुढे let's फोटा. break it. फुटल्यावर बघा फुटल्या काय झालं बघा, हे तुम्हाला पुस्तकात दिलेली ही अशी डायग्राम आहे. Here has weight. एअर काय झालं, वेट असल्यामुळे आपल्याला काय दिसून आलं, इकडची बाजू आपल्याला काय दिसून आली, ही जी होती ज्या बलूनमध्ये हवा आहे ती काय झाली, जड झाली आणि ती खाली आली, आणि जो इन्फ्लॅट होता तो इकडच्या बाजूला आपल्याला गेलेला दिसला. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, हवेला सुद्धा काय असतं, वजन असतं, वेट असतं, त्याच्यामुळे काय आहे, मास पण आहे आणि वजन पण आहे, आणि ते काय झालं, एका बाजूला झुकल्यासारखी दिसते. म्हणजे हलकी झाल्यावर काय झाली, स्टिक हलकी बाजू वरती गेली आणि जड बाजू खालच्या बाजूला झुकलेली आपल्याला दिसून येते. ओके, हेच तुम्हाला बघा दिलेलं आहे. बघा, टेक अ स्टिक फ्रॉम द बलून ऑर पेपर ऑर प्लॅस्टिक स्ट्रॉ, टाय अ थ्रेड, त्याला थ्रेड बांधला आहे म्हणजे दोरा बांधला आहे, ॲट इट्स सेंटर अँड हँग इट सो दॅट इट रिमेन्स हॉरिझॉन्टल. टाय 2 रबर बलून्स ऑफ सेम साईज ॲट द 2 एंड्स ऑफ द, म्हणजे ते बांधले दोन्ही, टाय म्हणजे बांधणे. ओके, दोन्ही पण रबर बलून्स आपण एका सेम साईजचे घेतले आणि त्याच्या 2 एंड स्टिकला बांधले. सी टू इट, त्याला पहा, अँड दॅट स्टिक इज रिमेन्स, आणि बरोबर स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला आडवीच्या आडवी दिसली. आणि तुम्ही एक रिमूव्ह जरी केला, नुसता बलून काढून टाकला किंवा त्याच्यातली बलूनची हवा नुसती काढून टाकली आणि मग रिकामा बलून तिथे ठेवला किंवा तो फोडलाच डायरेक्टली, तरीसुद्धा काय होणार आहे, त्याच्यातली हवा गेल्यामुळे तो काय हलका होतो. डज द स्टिक तिथे तेव्हा रिमेन हॉरिझॉन्टल राहते का, तर नाही. द स्टिक गोज डाऊन ऑन द साईड ऑफ द इन्फ्लॅटेड बलून, जिथे इन्फ्लॅटेड बलून आहे तिथे त्या साईडला काय आहे, जो फ्लॅटेड बलून आहे तिथे ती वरच्या बाजूला जाते, आणि जिथे हवा आहे मीन्स दॅट द एअर हॅज द वेट. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, त्याच्यामुळे ह्याचा आपल्याला काय समजलं, एअर हा गॅसेस मिक्सचर आहे गॅसेसचा. देअरफॉर लाईक ऑल द अदर मॅटर इट हॅज मास अँड वेट. ओके, आता आणखीन एक दुसरी ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा, आधी आपण ती ॲक्टिव्हिटी रीड करूयात आणि मग त्या ॲक्टिव्हिटीकडे जाऊयात. सेकंड ॲक्टिव्हिटी बघा, सिरिंज घ्यायची आपल्याला, इंजेक्शनची सिरिंज जी असते ती घ्यायची आहे. त्याला एक निडल नको आहे, पण निडल विदाऊट अ निडल, म्हणजेच काय, निडल नको आहे आपल्याला, सुई नको आहे. पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो, तुम्ही ती पिस्टन पुल करा मागच्या बाजूने, हे पिस्टनचा भाग हा जो आहे तो मागच्या बाजूने ओढा. पिस्टन देन रिमेन्स इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेट इट गो, तुम्ही ते पुन्हा त्याच्या बाजूला पुन्हा नेऊन ठेवा. नाऊ क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरिंज टाईटली विथ युअर थंब. आता होल जे आहे ते काय करायचं तुम्हाला, इनलेट होल जे आहे त्याला एक तुमचा थंब लावून त्याच्यामधून हवा बाहेर जाऊन द्यायची नाही, हवा पाणी काहीच जाणार नाही, ते टाईटली धरून ठेवा. आणि आता पिस्टन पुल करा आणि पुन्हा त्याला सोडून द्या. मग तेव्हा तुम्हाला जो काही एक्सपिरियन्स येणार आहे त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता आपण ती ॲक्टिव्हिटी बघूया. Let it go.
बघा The molecules of gases in air are हे बघा काय केलेलं आहे. the piston and let it go. हे The बघा piston can be pulled हे out बघा easily. The piston then remains in that position हे even बघा if अशा you प्रकारे let it आपण आता हे go. मागे Now, करून पुन्हा तुम्ही पूल close the करा. आता inlet हे जाते hole का of the स्वतःहून syringe नाही. tightly with your thumb. आता थंबने Pull the piston and let it go. Is the force required to pull out the piston more or less than before? Does बघा the आता piston जरासं remains as it is after you पण let it go? आतमध्ये जाताना The molecules of आपोआपच जात gases आहे. here लक्षात are आले. in constant motion. When पुन्हा these molecules strike a body, they कोणत्याही create वेळेने pressure on केलं. that body. This is the pressure of air that we call atmospheric pressure. इकडे बाहेरच्या On ॲटमॉस्फेरिक keeping the प्रेशर काय piston, झालं. the inlet hole of the syringe closed, more space becomes available to the air in the syringe and it becomes rarefied. As a result, the pressure रेअरिफाईड म्हणजे काय, ते पुन्हा त्याच्या मूळ कंडिशनला येतं आहे. जरी आपण एक मागे ओढलं आणि वरती इनलेटवर जर थंब ठेवला तर बाहेरचं जे काही प्रेशर आहे ते त्याला काय आहे, त्याला आतमध्ये ढकलायचा प्रयत्न करत असतं. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा आपल्याला of तिथे the अनुभव air in येतो. the syringe is lowered. Comparatively, the pressure of the outside air is very high. That is why बघा सिरिंजमधलं जे काही प्रेशर आहे ते खूप कमी आहे आणि बाहेरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे हाय असल्यामुळे आपल्याला त्या हाय प्रेशरमुळे तो ॲटोमॅटिकली त्याचं पिस्टन हे आत when the गेल्याचा pulled out लक्षात piston येतं. is released, it is immediately pushed in. If this experiment is repeated, holding the syringe in different positions like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all the cases. From this, we can infer that atmospheric pressure is the same in all the directions. Do you know? बघा लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय लक्षात येतं इथे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर, द मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस इन द एअर आर इन द कॉन्स्टंट मोशन. त्याच्यामुळे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे काय सेम राहतं. ॲटमॉस्फेरिक म्हणजे आपल्या आजूबाजूचं जे ॲटमॉस्फिअर आहे, वातावरणामधला दाब जो आहे, प्रेशर म्हणजे काय दाब जो आहे तो आपल्याला सेम राहील. वेन दीज मॉलिक्युल्स स्ट्राईक अ बॉडी they create the pressure on the body and therefore this pressure of the air that we call the atmospheric pressure. म्हणजे तेच आपल्याला इथे काय दिले कन्सेप्ट दिलेली आहे. लक्षात आलं सगळ्यांना. आता आपल्याला पुढे बघायचं आहे डू यू नोमध्ये. अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स atmospheric pressure at sea level is about 1,0400 newtons per square meter. जर आपण बघायला गेलो ऑर्डिनरी कंडिशनला म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आहे तर त्यावेळेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे जर बघायला गेलो तर ते सी लेवलला किती असतं 1,01,400 न्यूटन्स पर स्क्वेअर मीटर. मग आता हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजलं कशाने असेल, जसं टेम्परेचर हे थर्मामीटरने मोजलं जातं तर हे ॲटमॉस्फिअरसुद्धा ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे प्रेशर मोजण्याचं सुद्धा एक काय आहे एक साधन आपल्याकडे आहे. त्याला काय म्हटलं तर बॅरोमीटर. बघा इट कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ द बॅरोमीटर. थर्मामीटर असतं तसं इथे हे बॅरोमीटर आहे. ॲज वी गो हायर अबाव द सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्लेअर. जसं जसं आपण सी लेवलपासून उंच उंच अंतरावर जाऊ तेव्हा आपल्याला काय त्याचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय आहे कमी कमी होताना दिसेल. म्हणून बघा आपण जर जेव्हा खाली आपण सी लेवलला म्हणजे सी लेवल म्हणजे काय आत्ता आपण जिथे आहोत ते सी लेवल आणि आपण उंच भागात म्हणजे आता महाबळेश्वर माथेरान ही ठिकाणं बघायला गेलो तर ही काय आहेत उंचावर आहेत. म्हणून तिथं काय असतं आपल्याला थंड हवामान जाणवतं. आपल्याला इथल्या जेवढं हवामान आहे त्याच्यापेक्षा तिकडं काय आहे थोडंसं थंड हवामान, जास्त थंड हवामान आपल्याला काही काही वेळेस तिथे जाणवतं. बऱ्याच वेळेस तिथे धुकं वगैरे सुद्धा थंडीच्या दिवसात आपल्याला दिसून येतं. मग हे का बरं असेल तर तिथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कमी आहे त्याच्यामुळे तिथे काय आहे टेम्परेचरसुद्धा कमी आहे आणि त्याच्यामुळे तिथे थंड हवामान म्हणून आपण उन्हाळ्याच्या दिवसात आपण थंड ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. मग हे थंड हवेची ठिकाणं कुठं असतात समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी असतात. मग महाबळेश्वर माथेरान वगैरे सारखे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला अतिशय थंड असं हवामान जाणवतं. लक्षात आहे. आता एक लिटिल फन आहे बघा बाजूला दिली अ लिटिल फन. प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड. तुम्ही ही सुद्धा ॲक्टिव्हिटी घरात करून बघू शकता.
पण काही वेळेस ही थोडीशी फेल जाते, काही वेळेस बरोबर येते. पण इथे आपल्याला पूर्ण लक्ष देऊन नीट केली, नीट सगळं ऐकून, तर तुमची फेल जाणार नाही, तुम्हाला त्याचा अनुभव होईल. त्याच्यामुळे फक्त काही गोष्टी ह्या आपल्याला त्याप्रमाणे लक्षात ठेवायच्या. बघा, प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ द ग्लास फिल्ड कम्प्लिटली विथ वॉटर. एक ग्लास घ्यायचा आहे तुम्हाला, ओके. एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि कम्प्लीट फिल म्हणजे पूर्ण काठोकाठ भरून तो ग्लास पाण्याने भरायचा आहे. अजिबात काही त्याच्यात जागा नको. तो ग्लास ठेवायचा आहे टेबलावर आणि त्याच्यावर एक कार्डबोर्ड म्हणजे पुठ्ठा घ्या, जुन्या वहीचा पुठ्ठा वगैरे असेल, तो ओला होणार आहे हां, त्याच्यामुळे चांगला पुठ्ठा घेऊ नका. तर पण चांगला ताठ असा घेतलात तरी चालेल, जुन्या वहीचा काढून घेतला तरी चालेल. तो त्याच्यावर काय करायचा आहे, ठेवायचा आहे. तो ठेवल्यावर थोडंसं एक असा थोडासा दाब द्या त्याच्यावर. होल्डिंग द कार्डबोर्ड फर्मली इन द प्लेस ऑफ विथ वन हँड इनवर्ट द ग्लास क्विकली. तुम्ही त्याच्यावर थोडासा असा दाब द्या. आणि आता काय करायचं आहे, आता मात्र इथे मात्र तुमची आई तुम्हाला ओरडेल जर तुमचा फेल गेला एक्सपेरिमेंट, पण सगळा चिखल होणार आहे. जर फेल गेला तर पाणी सगळं सांडणार आहे. म्हणून तुम्ही थोडंसं तुमच्या मागच्या बाजूला किंवा घराच्या बाहेर किंवा तिथे बेसिंगच्या इथं वगैरे तिथं जवळच तुम्ही तिथं तो करायला घ्या, ओके. मग तिथे काय आहे, तुम्ही ते जरासं वरती दाब द्या आणि आता लगेचच आधी वरती हात ठेवूनच तो ग्लास उलटा करा आणि कार्डबोर्ड तुमचा खाली येईल. आता कार्डबोर्ड आणि त्याच्यावर उलटा ग्लास आहे, ओके. जर तुमचा दाब जरा जरी कमी झाला तर काय होणार आहे, पाणी सगळं सांडणार आहे अंगावर किंवा खाली सांडणार आहे. त्याच्यामुळे नीट हे होतं. बराच वेळेस हे अगदी सक्सेसफुल होतं, पण हे करताना आधी जरा सावकाशपणे करायचं. आणि तसं जसं अलगदपणे ग्लास तुम्ही जरा वरती घेतला, इन्व्हर्ट्स द ग्लास क्विकली. टेक युअर हँड अवे. आता 1-2 सेकंदासाठी आधी हात तसाच ठेवायचा आणि मग हळूच तुमचा हात बाजूला काढून टाकायचा आहे. तुम्हाला काय वाटतं आहे, नुसतं हे ऐकताना तुम्हाला वाटेल अरे आपण हात बाजूला काढला तर कार्डबोर्ड निघून जाईल आणि सगळं पाणी सांडेल. पण तुमचा हा एक्सपेरिमेंट फेल गेला तर तसं होईल. पण तुम्ही जर काळजीपूर्वक केलं, 1-2दा करून बघा, काळजीपूर्वक केलं तर तुमचं काय आहे, तुम्हाला हे ह्याच्यामधली फन बघता येईल. काय फन होणार आहे, तो कार्डबोर्ड त्याला चिकटलेलाच राहणार आहे. पाणी तुमचं एक थेंबसुद्धा बाहेर सांडणार आहे का, तर सांडणार नाही आहे, ओके. फक्त हे प्रॉपरली ताईदादाच्या मदतीने करून बघा, ओके. आणि त्याचं तुम्हाला एक्सपिरियन्स घ्या. आता बघा, ग्रेट सायंटिस्टची काही आपल्याला थोडीशी ओळख इथे दिली आहे. इन 1726 द स्वेडिश सायंटिस्ट डॅनियल बर्नॉली put forth the important principle that the pressure of air decreases when its velocity increases while the pressure of air increases when its velocity decreases. बघा, बर्नॉली नावाचा हा स्वीडन जे राज्य आहे ते 1726ला त्याने हा एक प्रिन्सिपल, हे जी आपण आता ॲक्टिव्हिटी केली लिटिल फनची, त्या ॲक्टिव्हिटीचंच मागे हा त्याचं प्रिन्सिपल त्याने मांडलेलं आहे. दॅट द प्रेशर ऑफ द एअर डिक्रीजेस वेन द व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. बघा, जेव्हा व्हेलॉसिटी गती ही इन्क्रीज होते तेव्हा काय आहे, प्रेशर एअरमधलं प्रेशर डिक्रीज होतं. अँड व्हेन द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस, आणि जर एअर हा इन्क्रीज झाला तर व्हेलॉसिटी डिक्रीज होते. इफ अ बॉडी इज मूविंग थ्रू द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. जेव्हा बॉडी ही एअरमध्ये मूव्ह होत असते, मोशनाइज असते, तेव्हा एअर प्रेशर हे काय होत असतं, डिक्रीज होत असतं. पण कसं, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. त्याचं डायरेक्शन ऑफ मोशन जे आहे त्याच्याशी परपेंडिक्युलर ते. परपेंडिक्युलर म्हणजे तिथं काय, त्या दोन्ही ऑब्जेक्टमध्ये काय आहे, 90 डिग्रीचा 90 अंशाचा कोन व्हायला पाहिजे. देन द एअर इन इट्स सराउंडिंग्स फ्लोज रॅपिडली. आता ह्या खरं तर हे जे खाली आपल्याला सांगितलं जातं इफ द बॉडी, ह्याच्यासाठी आपल्याला पुढची ॲक्टिव्हिटी करून बघायची. बघा, देन द एअर इन इट्स सराउंडिंग फ्लोज रॅपिडली फ्रॉम द हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. मग तिथं जी एअर आहे ती हाय प्रेशरने तिथे जाते आणि लो प्रेशरकडे जायचा प्रयत्न, म्हणजे जास्ती करून कमीकडे जायचा प्रयत्न करते. मग आता ही कन्सेप्ट थोडंसं तुम्हाला आता वाक्यामध्ये लक्षात येत नसेल तर आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमधून नक्कीच लक्षात येणार आहे. आधी आपण ही रीड आऊट करून घेऊया आणि मग ती आपण एक्झॅक्टली ॲक्टिव्हिटी कशी आहे त्याचा व्हिडिओ बघूया, ओके. टेक सम वॉटर इन अ प्लॅस्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉंग. बघा, एक प्लॅस्टिक कप घ्यायचा तुम्हाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, अर्धा कप भरून घेतलं तरी बास होईल.
त्याच्यामध्ये होल्ड अ स्ट्रॉ, तर एक स्ट्रॉ घ्यायचा आहे, पाणी प्यायचा स्ट्रॉ असतो, तुम्ही ज्यूस वगैरे पाणी पिला तो स्ट्रॉ आणायला लागेल तुम्हाला, तो स्ट्रॉ ठेवायचा आहे आणि तो स्ट्रॉ त्याच्यामध्ये अपराईट पोझिशन म्हणजे सरळ असा धरून ठेवायचा आहे. होल्ड इट, धरून ठेवा. अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ, अजून एक छोटा स्ट्रॉ दुसरा अजून एक. आता अगदी स्ट्रॉ नसेल तो ज्यूस प्यायचा तर तुम्ही काय करू शकताय, तुमचा पेन जो असतो, पेनामधली रिफिल काढून टाका, त्याचे दोन्ही बाजूचे ओपनिंग आहेत ना बाहेर असे आपण रोल करून काढू शकतो. तसा एक तो पेन घ्या विदाऊट रिफिल आणि मागचं आणि पुढचं टोपण काढून टाका, म्हणजे तो काय होईल दोन्ही बाजूनी ओपन असेल, खुला असेल, बरोबर आहे. असे 2 घ्या छोटे छोटे, ओके. असे 2 पेन तुम्ही घेऊ शकता स्ट्रॉच्या ऐवजी. अनदर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपॅन्डिक्युलर टू द स्ट्रॉ, आणि त्याला परपॅन्डिक्युलर ठेवा. म्हणजे इथं पण बघा दोन्ही स्ट्रॉमध्ये काय झालेलं आहे, एक 90 अंशाचा कोन होईल असे, हा एक स्ट्रॉ आणि हा एक स्ट्रॉ. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ वॉटर, छोटा वरती जो ठेवलेला असेल त्याच्यातून जोरदारपणे फुंकर मारा. यू विल सी अ फाउंटन ऑफ द वॉटर. फाउंटन म्हणजे कारंजे जे बघता बघा, असं पाणी कारंज्यासारखी वरती उडतं आहे असं तुम्हाला, कारंजे आपण बघितले असतील तर कारंज्यांसारखं तुम्हाला फाउंटन तयार झाल्यासारखं दिसेल. पण हे कसं झालं हे आपल्याला आता बघायचं. आधी आपण काय झालं ते आपण बघूयात, ॲक्टिव्हिटीमधून कसं होतं आहे ते पाहूयात, ओके. बघा तो कार्डबोर्डचं पण इथे ॲक्टिव्हिटी दाखवली आहे. थोडंसं मी ते कार्डबोर्डची आधी दाखवते आणि मग इथे आपण बघूयात, ओके. हे बघा अशा प्रकारे, हे बघा थांबा पहिल्यापासून बघूयात आपण ही थोडीशी ॲक्टिव्हिटी. हेल्प ऑफ अ बॅरोमीटर as we go higher above sea level away from the cardboard. A little fun. Place a piece of cardboard on the mouth of a glass filled completely with water. Holding the cardboard firmly in place with one hand, invert the glass quickly. Take your hand away from the cardboard. What do you see? थोडंसं असं प्रेशर करायचं आहे आणि मग तो ग्लास उलटा. आता बघा, आता हा ग्लास हात काढून टाकलेला आहे, ओके. अशा प्रकारे आपल्याला हे समजलं, ओके. आता ह्याच्या पुढची पण आपण ॲक्टिव्हिटी बघूया. कंटेनर अशा प्रकारे आपण perpendicular fill the glass water. After that we are going to add little ink तर inside. इथे आपण नुसतं पाणी घेण्याच्या ऐवजी थोडंसं कलरफुल पाणी बनवतो आहे. With color. इथे आपण थोडंसं कलरफुल पाणी घेतो आहे मुद्दाम आपल्याला ते फाउंटन दिसण्यासाठी, कारण नुसत्या पाण्याचा फाउंटन तुम्हाला कदाचित व्हिडिओमध्ये नीट दिसणार नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण कलर म्हणजे थोडी तुम्ही काय इंक टाका, दुसरं काय हळद टाकते तरी Your चालेल, syringe is used to इंकच टाकायला पाहिजे असं पण काही नाही, दुसरा कसलाही कलर टाकला तरी चालेल. to remove ink or any other color. Water is becoming blue. Now take 2 straws. बघा आता Here तो we स्ट्रॉ have used empty pen cases. फक्त तो पेन बाहेर यायला हवा एवढं लक्षात A ठेवायचं आहे. straw upright in it. Hold a small piece of another straw near the upper end of first straw and perpendicular to बघा that नीट ऑब्झर्व करा काय होतंय बघा, पाणी आतलं स्ट्रॉमधून वर येतं वरच्या बाजूला, जेवढं तुम्ही जोरदार फुंकर मारा तेवढा बघा फाउंटन दिसतंय. On flowing through the straw, the air at its open end is pushed away and hence the pressure of the air at the opening goes down. As the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less than atmospheric pressure, the water in the glass is pushed from where the pressure is higher to where it is lower, that is, in the upward direction, and the water comes out in the form of a fountain.
forcefully you बघा इथे काय लक्षात येतं आहे की जो इरेक्ट स्ट्रॉ आहे, उभा जो आहे आपण शाईमध्ये हे पाण्यामध्ये टाकलेला, त्याच्यातली जी एअर आहे ती आपण ही बाजूच्या वरचा जो स्ट्रॉ आहे ज्याच्यामध्ये आपण फुंकर मारतो आहे, त्या फुंकर मारल्यामुळे ती एअर काय होती आहे, बाहेर येते आणि ती बाहेर जाते आणि त्या एअरसोबत ते पाणीसुद्धा वर येतं आहे आणि मग तसं ते बाहेर जातं. ओके, the higher is the fountain. Straw fountain works on Bernoulli's principle. Use your brain power. बघा अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी बघितली. लक्षात आलं. आता बघा ते तिथंच ते आपल्याला काय दिले ह्याच्यावरून लक्षात घ्यायचं आहे. ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुश्ड अवे अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर and hence the pressure of the air near the opening goes down. त्याच्यातलं प्रेशर ते खाली गेलं. As the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less than the atmospheric pressure. त्याच्यामुळे त्याच्यातलं प्रेशर काय झालं, कमी झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा. and therefore the water in the cup is pushed from the where the pressure is higher to where it is lower. म्हणून ते हायर लोअरकडे जायचा प्रयत्न करतं आणि त्याच्यामुळे खाली प्रेशर जास्त आहे आणि बाहेरचं कमी आहे, त्याच्यामुळे ते खालून वरती जाण्याचा प्रयत्न करतं. दॅट इज इन द अपवर्ड डायरेक्शन and the water comes out in the form of the fountain, and the more forcefully you blow the higher will be the fountain, and this straw fountain works as on the Bernoulli's principle. म्हणजे बर्नॉलीने जे काही प्रिन्सिपल सांगितले आहे त्याच्यावर हे काय आहे आपल्याला हा स्ट्रॉ फाउंटन वर्क करताना दिसून येते, त्याच्याप्रमाणे त्याचं फंक्शन होताना दिसून येते. आता बघा पुढचं आहे यूज युअर ब्रेन. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द इन्क्रीज प्रेशर ऑन द प्रेशर ऑफ द एअर. एअरचा टेम्परेचर जर इन्क्रीज असेल तर प्रेशर ऑफ एअर काय होईल, ते टेम्परेचर डिक्रीज करेल. ओके, आता बघा आणखीन आपल्याला व्हेन देअर एक्झिस्टस डिफरन्स इन द एअर प्रेशर ॲट टू डिफरंट प्लेसेस द एअर स्टार्ट्स फ्लोईंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द प्लेस ऑफ लोअर प्रेशर. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला दिसून येईल काय आहे, जेव्हा हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे नेहमी काय आहे एअर हे फ्लो होत असतं. एअर आपल्याला त्याचा प्रेशरचा दाब हा तिथे जास्त दिसतो. ॲट सच टाइम्स वी फील द ब्रीज ऑर विंड ब्लोईंग. त्याच्यामुळे आपल्याला काही वेळेस ब्रीज, विंड ब्लोईंग म्हणजे हवेचं जे काही असं मध्येच झोका जोर आलेला आपल्याला जाणवतो तो आपल्याला ह्याच्यामुळे फील होतो. दस विंड्स आर ऑन इफेक्ट ऑफ द डिफरन्स इन एअर प्रेशर. म्हणजे विंड्स हवा जी आहे ती कशावरनं इकडं तिकडं जात असते, त्या जिथे डिफरन्स असेल एअर प्रेशरचा त्याप्रमाणे ती एका बाजूकडून दुसरीकडे असे ते वारे वाहत असताना दिसून येतात. वी विल लर्न मोर अबाउट धिस इन द लेसन कॉल्ड विंड्स इन जॉग्रफी. जॉग्रफीचा विंड्स हा लेसन तुम्ही बघितला भूगोलामधला, तर त्याच्यामध्ये वाऱ्यांच्या संदर्भातला जो काही लेसन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून ह्याच्या ते कसे जातात, कोणत्या भागातून कोणत्या भागाकडे जातात तिथे आपल्याला तुम्हाला अभ्यासायला मिळेल. ओके, आता आपण आणखीन काही ॲक्टिव्हिटीज बघणार आहोत. ओके, ते आपण पुढच्या तासाला बघूयात.